दरम्यान अशोक चव्हाण यांच्या या राजीनाम्यानंतर आता राजकीय वर्तुळामधून काय प्रतिक्रिया येत आहेत बघूयात. देवेंद्रजी एका नेतृत्वाला संपवत आहेत याचा तो कबुली जबाब. अशोक चव्हाण असतील किंवा इतर कुठले नेते असतील महाविकास आघाडीचे एक एक करून भाजपमध्ये दाखल होत आहेत, या मागे नेमकं कारण काय? काही फरक पडत नसतो दादा. तुम्हाला मी आठवण करून देते. तुम्हाला जर फीलगुड हे कॅम्पेन आठवत असेल भाजपचं, त्यांनी प्रचंड शायनिंग इंडिया आणि फीलगुड केलं, पण फीलगुडचं नंतर फीलबॅड झालं. कुठलीही गोष्ट एका ठराविक लिमिटपर्यंत चांगली वाटते. भाजपाचा जो आता अतिरेक झालेला आहे, अति तिथे माती असते, त्यामुळे ते बॅकफायर होणार आहे. इलेक्शनमध्ये खात्रीने बॅकफायर होणार आहे. ही काय पहिलीच वेळ नाही, याच्याही पूर्वी झालं. इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल, सगळे लोक चालले होते, राहिले ते म्हणजे मोठ्या जिद्दीनं लढले आणि आमचं सरकार आलं त्यावेळी. तर असंच काहीतरी होईल. ही काय पहिलीच वेळ नाही, याच्याही पूर्वी झालं. इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल, सगळे लोक चालले होते, राहिले ते म्हणजे मोठ्या जिद्दीनं लढले आणि आमचं सरकार आलं त्यावेळी. तर असंच काहीतरी होईल. राजीनामा धक्कादायक आहे. अचानक का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नाही. त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहिती आहे, माझ्याशी चर्चा तशी कुठलीही झाली नाही. म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले 2007 पासून आज 16 वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतोय. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे, एक नाही दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून. आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळंच अनेक वावड्या उठल्यात, इथे गेले की वडेट्टीवार जातील त्यांना जोडून. यामध्ये काही तथ्य नाही. मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे. त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील, पण मधामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्यामागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती, पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाही. त्यामुळे तो चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे.